वचन. एका घनदाट अरण्यात एक साधू महाराजांचा आश्रम होता. साधूंबरोबर त्यांचे 20-25 परमभक्त तेथे राहत होते. महाराजांचा लौकिक व अद्भुती यामुळे तेथे भक्तांची नियमित वर्दळ होती. उत्सवाला तर जत्रा भरायची, त्यामुळे आश्रमाची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्या आश्रमात कामत नावाचा शिष्य राहत होता. हा महाराजांचा अत्यंत आवडता शिष्य होता. एक दिवस कामत अगदी आनंदात साधूजींच्या चरणांजवळ बसला आणि म्हणाला, महाराज, गावावरून निरोप आलाय की बहिणीला एक चांगलं स्थळ आलं आहे आणि पुढील महिन्यात लग्नाची तारीख निघाल्यावर मला 10-12 दिवस सुट्टी हवी आहे आणि आपणही लग्नाला उपस्थित राहावे असे आम्हाला वाटते. आपल्या आशीर्वादाशिवाय हा सोहळा पूर्ण होणे केवळ अशक्य आहे. महाराज आनंदित होऊन आशीर्वाद देत म्हणाले, कामत बाळा, तू या मठाचा एक विश्वासू सेवक आहे, त्यामुळे तुला हवी तेवढी रजा घे. सोबत आणखी 2-3 सेवक तुझ्या मदतीसाठी घेऊन जा. आणि हो, जाण्यापूर्वी मला नक्की भेटून जा, कारण भक्तीमुळे मी एवढ्या दूर येऊ शकत नाही. तुझ्या बहिणीसाठी आशीर्वाद मात्र मी नक्की देईन. कामतचा आनंद गगनात मावत नव्हता. आपली निष्ठा व भक्ती फळाला आली. आता मी माझ्या बहिणीला मोठ्या थाटामाटात निरोप देईन. कामत लग्नाची स्वप्न पाहू लागला. त्याला आपल्या गावी जायचे वेध लागले. आपल्या गुरुकडून भरघोस मदत मिळेल या आशेवर कामत दिवस काढत होता. अखेर लग्नाचा 15 दिवस अगोदर कामत 3 सहकारी सेवकांसह गावी जाण्यास निघाला. साधूजींच्या कक्षात निरोप घेण्यासाठी गेल्यावर गुरुजींनी चौघांच्या गाडी भाड्यापुरता पैसे देऊन एका गाठोड्यात 5 किलो उत्तम दर्जाचे डाळिंब दिले आणि आशीर्वाद देत म्हणाले, हे तुझ्या बहिणीसाठी भेट. चिंता करू नकोस, सर्व समारंभ व्यवस्थित पार पडेल. आजपर्यंत तुझ्या गावात कुणाचं लग्न इतका दिमाखात झालं नसेल असं थाटात आणि धूमधडाक्यात बहिणीचं लग्न कर. गुरुकृपेची गाठोडी सोबत आहेच. कामत काहीही न बोलता गुरुचरणांना स्पर्श करून सरळ रेल्वे स्टेशनकडे निघाला. आता कामतजवळ कधीतरी भक्तजनांकडून बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशातून जमवलेले 8-10 हजार रक्कम होती. गुरुजी मोठी मदत करतील ही अपेक्षा फेल ठरली होती. डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं होतं. घरी गेल्यावर आईवडिलांना काय उत्तर देऊ, बहिणीला कसं तोंड दाखवू, प्रचंड घालमेल. कितीही अध्यात्मक कृती असली तरी ती पैशात रूपांतरित होणार नाही आणि कितीही आशीर्वाद असला तरी ताटात वाढायला जेवणच लागणार. पैशांच्या विवंचनेत असलेला कामत 2 दिवसांचा प्रवास करत कामतने गाव गाठले. राहून राहून त्या निरुपयोगी डाळिंबांच्या पोटलीची त्याला चीड येत होती. पुढचा प्रवास अर्धा टांगेचा आणि अर्धा पायी होता. त्यामुळे एकदा मनात विचार आला की हे ओझे द्यावे फेकून, परंतु सहकारी सेवक काय म्हणतील या भीतीने ते तसेच घरी नेणे गरजेचे होते. थकलेल्या शरीराने व उदास मनाने कामत कसाबसा घरी पोहोचला. वाळवंटी परिसरात त्याचं छोटंसं घर, मूळची गरिबी, त्यातच प्रचंड दुष्काळ. यामुळे कोणत्याही प्रकारचं पीक, भाजीपाला नाही, अन्नधान्य नाही आणि अशातच लग्नाचं नियोजन. थोडी विश्रांती झाल्यावर वडिलांनी कामतकडे पैशांविषयी विचारणा केली. काहीतरी करू असं सांगून वेळ मारून नेली. ती रात्र कामतसाठी भयंकर होती. गुरुजींनी पैसे न देता फक्त सल्ला दिला होता, ही धामधुमीत लग्न करण्याचा. इथे तर साधा मंडपही घालायला पंचायत होती. राहून राहून ते डाळिंबाचे गाठोडे कामतला सतावत होतं. अखेर त्याने विचार केला की हे गाठोडं सकाळीच गावाबाहेर लांब कुठेतरी नदीपात्रात फेकून द्यावं. सकाळचा चहापाणी उरकून कामत आपल्या सहकाऱ्यांची नजर चुकवून गाठोड्यासह घराबाहेर पडला. गावाबाहेरच्या वेशीजवळ गर्दी पाहून तो जरा थांबला. तिथल्या जवळच एक राजाचा सेवक दवंडी देत होता की या दुष्काळाच्या परिस्थितीत जो कोणी आमच्या राजाला पिकलेले डाळिंब आणून देईल त्याला मागेल ते बक्षीस राजाकडून मिळेल. आता कामतला हायसे वाटले, पण राजाला डाळिंबाची एवढी गरज का पडावी, मनात विचार येऊ लागले. ते विचार रोखून तो थेट दवंडीवाल्याच्या सोबत घेऊन राजदरबारात पोहोचला. तिथला प्रसंग फार बिकट होता. राजाची एकुलती एक तरुण कन्या एका भयंकर आजाराने शेवटच्या घटका मोजत होती. राजवैद्यांनी मोठ्या परिश्रमाने वेगवेगळ्या वनस्पतींच्या साह्याने एक औषध तयार केलं होतं, पण ते डाळिंबाच्या रसातून दिलं तरच राजकन्या वाचणार होती. डाळिंब आणलेले पाहून राजाचे डोळे भरून आले. त्याने कामतला आपल्या सिंहासनावर बसवले.
वैद्याने उपचार सुरू केले. तासाभरात राजकन्या हालचाल करू लागली. राजाला अत्यंत आनंद झाला. त्याने कामतची विचारपूस केली व विचारले, तुला काय हवे आहे? तेव्हा कामतनेही सर्व परिस्थिती राजाला सांगितली व म्हणाला, दारात एक मंडप, वऱ्हाडी मंडळीला पोटभर जेवू घाला, दुसरं काही नको. राजा म्हणाला, आज तुझ्यामुळे माझं सर्वस्व वाचलं. तुझी बहीण माझ्या मुलीप्रमाणे आहे. तिचं लग्न एका राजकन्येप्रमाणे होणार असं म्हणून राजाने ताबडतोब कामतच्या घरापुढे भव्य महाल उभारला. कामतला सोने, चांदी, पैसा, अमाप संपत्ती बहाल केली. शिवाय ठरलेल्या मुहूर्तावर कामतच्या बहिणीचं शाही विवाह सोहळा संपन्न झाला. वऱ्हाड चांदीच्या ताटात पक्वान खाऊन तृप्त झाले. राजा आपल्या कन्येसह विवाहाला उपस्थित राहिलेला पाहून कामतच्या गुरूंचे वचन आठवले. खरंच गावात असं लग्न कोणाचं झालं नसेल. या कथेचे तात्पर्य आहे की गुरूंवर विश्वास ठेवा. गुरुवचन त्रिकाल सत्य असते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.